चव्हाण साहेब, आपला बंजारा समाजाचा एसटी आरक्षणात समावेश करण्यासाठी 24 तारखेला उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा आहे. तर त्यासाठी जे आपले नियोजन आहे आपल्या समाज बांधवांना काय आदेश देणार? नमस्कार, जय सेवालाल. काल आमचे बंजारा समाजातील कंधार तालुक्यातील सर्व सहकारी मित्रांनी बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती या प्रवर्गामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, यासाठी त्या मोर्चाचं आयोजनाचं एक पत्र निवेदन या ठिकाणी उपविभागीय कार्यालय कंधार येथे दिलेलं आहे. त्याच्याच अनुषंगाने आम्ही आजपासून सर्व मोर्चाच्या तयारीला लागलेलो आहोत. सकाळपासून आम्ही विविध तांड्यामध्ये जात आहोत आणि आमचं नियोजन चालू आहे की ज्या पद्धतीने प्रमाणात महिला भगिनी बंजारा वेशभूषेत येतात आणि सर्व तरुण बांधवासह इतर समाजही या ठिकाणी जयंती महोत्सवामध्ये सामील होतो. पण आमचा या ठिकाणी मनोदय असा आहे की यावेळेस ही एक मागणी आहे आणि आमची संघर्षाची लढाई आहे. ही लढाई आजपासून नाही, तर गेल्या 40 वर्षापासून ही मागणी बंजारा समाज करतोय की शेजारच्या राज्यामध्ये तेलंगणा असेल, आंध्र असेल, त्या ठिकाणी बंजारा समाजाला एसटी अनुसूचित जाती या प्रवर्गामधून आरक्षण आहे. तर आम्हाला या ठिकाणी आम्ही स्वातंत्र्यपूर्वी किंवा स्वातंत्र्याच्या नंतर 1 वर्ष आम्ही हैदराबाद संस्थानमध्ये होतो आणि त्या ठिकाणी आमच्या बांधवाला त्या ठिकाणी बंजारा समाजाला जर एसटीचं आरक्षण असेल तर या ठिकाणी मराठवाड्यातील 8ही जिल्ह्याला या ठिकाणी एसटीचं आरक्षण बंजारा बांधवाला लागू झालं पाहिजे. त्या पद्धतीनं या ठिकाणी सुंदर असं नियोजन चालू आहे. आम्हाला अपेक्षा आहे की या मोर्चामध्ये किमान 15 ते 20 हजार समाज बांधव येतील आणि त्यांच्या मागण्या या ठिकाणी सरकार उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत सरकारकडे आम्ही मांडू. मोर्चाचा मार्ग कसा असेल? या ठिकाणी आम्ही सर्वजण सकाळी 10 वाजता शिवरामजी मंगल कार्यालय आपल्या मोडा मैदान येथे या ठिकाणी सर्व समाज बांधव त्या ठिकाणी जमतील आणि त्या ठिकाणी मोर्चामध्ये आम्हाला शांततेचं या ठिकाणी प्रदर्शन या ठिकाणी घडवायचं आहे आणि त्या माध्यमातून सरकारला आम्हाला निवेदन द्यायचं आहे. आम्ही त्या ठिकाणी जमल्याच्या नंतर वर आम्ही महाराणा प्रताप चौक मार्गाने आम्ही सरळ खाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी अभिवादन करू. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करू. त्याच्यानंतर इकडून येताना महाराणा प्रताप सिंगजी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ज्या ठिकाणी नियोजित जागा लहुजी साळवे यांची पुतळ्याची नियोजित जागा आहे त्या ठिकाणी जो काही बोर्ड लावण्यात आहे त्या बोर्डाला आपण पुष्प अर्पण करून या ठिकाणी मोर्चाला तहसील कार्यालयाच्या समोर हा मोर्चा धडकणार आहे आणि त्या ठिकाणी काही बंजारा समाजातील आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही अभ्यासक आहे त्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी होईल आणि त्यांचं मार्गदर्शन संपल्याच्या नंतर उपविभागीय कार्यालय कंधार येथे निवेदन देऊन मोर्चाची सांगता होणार. नेते मंडळी आणि अभ्यासक मंडळी या ठिकाणी उपस्थित होणार आहे. त्या ठिकाणी अनेक दिवसापासून लढा देणारे माजी खासदार लगतच्या मतदारसंघाचे आणि मराठवाड्याचे नेते आमदार डॉक्टर तुषार भाऊ राठोड, त्याचबरोबर विधान परिषदेमधील आमदार राजेश भैया राठोड, देवीदास भाऊ राठोड यांच्यासह अन्य मान्यवर या ठिकाणी आमचे शिक्षण महर्षी आणि आमचे मार्गदर्शक डॉक्टर संजयजी पवार साहेब त्यांचे सर्व मान्यवर या ठिकाणी मार्गदर्शन करतील आणि नंतर मोर्चाची सांगता. उद्या मोठ्या संख्येने उपस्थित राहण्यासाठी समाजाला आव्हान काय? कारण म्हणजे याचं कारण तुम्ही जे उद्देश करून सांगा. आमचा उद्देश असाच आहे की आम्ही समाजामध्ये आता मोर्चाला कालावधी कमी आहे मोर्चा काढण्यामध्ये. बुधवारी म्हणजे आता
आज तर शनिवार रविवार एक सोमवारचा दिवस आहे, मंगळवारी लोहा येथे भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आम्हाला आता 2 दिवस आहे, पण आमच्या कार्यकर्त्याचे आम्ही वेगवेगळ्या तुकड्या केलेल्या आहेत आणि 4-4 जणांच्या एक संघ होऊन या ठिकाणी कंधार तालुक्यामध्ये ज्या ज्या भागामध्ये बंजारा समाज आहे त्या बंजारा समाजाच्या तांड्यावरती जाऊन आम्ही भेटीगाठी घेणार. संध्याकाळी असेल सकाळी असेल त्यांची बैठकीचं आयोजन त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्या बैठकीमधून आम्ही सगळ्यांना आव्हान करतोय की आपण आपल्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी एक दिवस समाजासाठी आपण या मोर्चामध्ये सामील व्हावं असं सर्वांना आम्ही आव्हान करतोय. आणि आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या 24 तारखेला जो काही मोर्चा कंधारच्या उपविभागीय कार्यालयावर धडकणार आहे, या मोर्चामध्ये समाज बांधव आपल्या घराला कुलूप लावून म्हणजे घराला कुलूप बंद करून या ठिकाणी सगळे समाज बांधव या मोर्चामध्ये सामील होतील.